नमस्कार, माझं नाव दर्शन दत्तात्रय बोघाटे आणि माझ्या कवितेचं नाव आहे अरे मीच ती लोकशाही। ओळखलंस का बाळा मला मागून आली कोणी, कपडे होते शुभ्र तिचे पाय परी अनवाणी। म्हणला कोण गाजी तू आणि अशी का बरं आलीयस, उन्हाळ्याचे दिवस आहेत तू अशी अनवाणी का झालीयस। क्षणभराचा अवकाश घेऊन ती अशीच खुदकन हसली, म्हणाली काय सांगू आता, अन रस्त्यामध्येच बसली। वय झालं 74 तरी तहान काही भागत नाही, 5 वर्ष झाल्याशिवाय कोणी आठवण माझी काढत नाही। नाव लावतात माझं अगदी उंबरठ्याशी आल्यावर, यांना दिलत मत तरच वाचेन मी अशा शब्दांवर। आता तूच सांग बाळा, असं कधी होतं का, निवडणुकांआधी कुणी पूर्ण खरं बोलतं का। धर्म जात पक्षपात यातच मला अडकवलंय रे, हेतू माझा विकास होता यांनीच मला बिघडवलंय रे। 50च्या दशकामध्ये जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा पंचवार्षिक योजनांनी तुम्हाला दिलासा दिला, ताबडतोब त्यानंतरच कोणी चांगलंच काही म्हणलं, जय जवान जय किसान, हो मी सुद्धा तेच गिरवलं। तेवढ्यात म्हणे कोणी पहिल्या महिला आल्यावर लगोलग त्यांनी बँका राष्ट्रीयकृत केल्या। नंतरच्या काही काळाचं मला नीटसं नाही आठवत, माझी शुद्ध हरपलेली रे तेव्हा, स्मृती शब्दच नाही पाठवत। जाग आली जेव्हा कोणते नवीनच होते दल, खूप वेळा तेव्हा झाले संविधानात बदल। इतका काळ झाला होता मला क्षीण आला होता, 2 हत्या झाल्या होत्या रे, माझा नागरिक घाबरला होता। पण कशी बशी तितक्यात 90 उजाडली, जागतिकीकरणानं मला ऊर्जा नवी मिळाली। उदात्तीकरण हे ठरले निर्णायक वळण, खाजगीकरणामुळे त्यात जोडला नवीन कण। जागतिकीकरणामुळे अनेक संस्था भारतात आल्या, शिकलेल्या माझ्या तरुणांना त्यांनी नोकऱ्या देऊ केल्या। तेव्हा माझा नागरिक अधिक जागरूक झाला, योग्य कौशल्यच नोकरी देईल असा विश्वास त्याला आला। संपले 20वे शतक आणि 21वे आले, उंबरठा ओलांडताच शिक्षणाचे मूलभूत अधिकार प्राप्त झाले। 21व्या शतकाची तशी बातच न्यारी, अरे 21व्या शतकाची तशी बातच न्यारी, विज्ञान तंत्रज्ञानानं इथं घेतली गगन भरारी। नागरिकांची सजगता वाढली होती अपार, जेव्हा त्यांनाही मिळाला होता माहितीचा अधिकार। पुढच्या थोड्याच काळामध्ये मिळाला नवा उपाय, नोटा नाण्यांजागी जेव्हा आलं UPI। या अनोख्या कल्पनेची साऱ्या जगानं केली चेष्टा, या अनोख्या कल्पनेची साऱ्या जगानं केली चेष्टा। कोविड काळात याच कल्पनेनं सांभाळली अर्थव्यवस्था। नाण्याच्या 2 बाजू असतात असं सगळे म्हणतात, सुधारणा राहिल्या बाजूला सगळे चुकांचाच विचार करतात। पहिल्यांदाच देतोयस मत म्हणूनच बोलले रे तुझ्याशी, फितवतील तुला बरेच जण पण प्रामाणिक राहा स्वतःशी। काही वेळासाठी माझं डोकं विचारात बुडालं, काही वेळासाठी माझं डोकं विचारात बुडालं। 10वी पर्यंतचा इतिहास आणि राज्यशास्त्र कळालं। झोप येणारे विषय जेव्हा समजून घेतले जातात, झोप येणारे विषय जेव्हा समजून घेतले जातात, आश्वासक भविष्यासाठी तेव्हाच डोळे उघडले जातात। तितक्यात आजी म्हणाली, आता मी खूप बोलले, पहिलंच मतदान आहे तुझं, तुला पुरेसे जागवले। मत देताना फक्त थोडा विचार करून देत जा, नाव पक्ष चिन्ह नको, थोडा कर्तृत्व विचारात घेत। निघताना म्हणालो मी तिला, आजी कसली एवढी घाई, निघताना म्हणालो मी तिला, आजी कसली एवढी घाई, निघालीस तू अशीच मला नावही सांगितलं नाही। त्यावर ती म्हणाली, आधी लाव तुझ्या बोटावर शाई। त्यावर आजी म्हणाली, आधी लाव तुझ्या बोटावर शाई, अजूनही नाही कळलं तुला, अरे मीच ती लोकशाही। धन्यवाद।